ओरोनेट CSP मध्ये आपल्याला आता अकाउंट ओपनिंग भेटणार आहे. सर्व्हिसेसमध्ये यायचं आहे. त्यानंतर अकाउंट ओपन, इंडोसंड आणि कोटक बँकेची प्रोसेस त्यासाठी तिथे क्लिक करायचं आहे. सर्व्हिस ॲक्टिवेशन करण्यासाठी ओके दाबायचं आहे. अप्लाय करायचं आहे. पाहू शकता तुम्ही इथं चार्जेस दिसत आहे. हे तुम्ही चार्जेस वगैरे डेबिट झाल्यानंतर अकाउंट ओपनिंग कसं करायचं त्याची प्रोसेस पुढची आहे. त्यासाठी तुम्हाला बघू शकतात रोनेटमधून कोटक झिरो बॅलन्स सेव्हिंग अकाउंट, त्याचे बेनिफिट आहेत. आपल्याला झिरो बॅलन्स अकाउंट असणार आहे, त्याचं मेंटेनन्स फी वगैरे काहीच नसणार आहे. त्याच्यात तुम्हाला इन्स्टंट आणि डिजिटल अकाउंट ओपनिंग आहे. व्हर्च्युअल डेबिट कार्ड आहे. त्याच्यावर इंटरेस्ट आहे आपल्याला 4% प्रत्येक सेव्हिंग अकाउंटवर. त्याचा जो एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे, 18 वर्षाच्या वरील तुम्ही अकाउंट ओपनिंग करू शकतात. त्यासाठी त्यांचे फक्त पॅन कार्ड आणि आधार कार्ड लागणार आहे. आणि आधार कार्डमध्ये जो मोबाईल नंबर येतो, त्यासाठी आपल्याला प्रोसेस करायची कशी आहे. तुम्ही आपल्या सर्व्हिसेसमधून अकाउंट ओपन ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यासाठी कोटक बँक सेव्हिंग अकाउंट ओपनला क्लिक करायचं आहे. तिथून पहिले आपल्याला ॲक्टिवेशन करायचं आहे. अप्लाय करायचं आहे आपल्या CSP मधून. कस्टमरचं नाव, मोबाईल नंबर आणि पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे आणि अप्लाय कोटक या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. पुढे तुम्हाला त्याचे अकाउंट ओपनिंगची जी आपण क्लिप तयार होईल एक वेबवर, तिथे क्लिक करायचं आहे. तिथे तुम्हाला त्याचा मोबाईल नंबर, ईमेल ID आणि पिनकोड टाकायचा आहे. त्यानंतर जे लिंक जे आहे ते त्याच्या व्हॉट्सअपला शेअर करायचे आहे. त्यानंतर तो ओपन करेल कस्टमर. तिथं मोबाईल नंबर, ईमेल ID आणि त्याचा रेसिडेन्शियल पिनकोड नंबर टाकेल. OTP वगैरे व्हॅलिड झाल्यानंतर त्याचे पुढे प्रोसेस असेल. पॅन कार्ड, आधार कार्ड व्हेरिफिकेशन होईल टर्म अँड कंडिशन ॲक्सेप्ट करून. त्यानंतर कस्टमर आपले वडिलांचं नाव, त्याचे ऑक्युपेशन, सॅलरी, मॅरिड, अनमॅरिड स्टेटस, इन्कम स्टेटस, सगळं पोटेन्शियल स्टेटस तो चेक करेल. नॉमिनीमध्ये कोणाला त्याचे ते स्टेटस चेक करेल तो. त्यानंतर त्याचा कम्युनिकेशन ॲड्रेस चेक करेल. रेसिडेन्शियल आणि कम्युनिकेशन ॲड्रेस ते दोघे ठिकाणी टाकावं लागेल कस्टमरला. नॉमिनी ॲड करू शकतो आपण त्याच्यात. त्यानंतर जे आपल्याला चूज करायचे आहेत अकाउंटमध्ये, सेव्हिंगमध्ये कोटक 811 क्लास, त्यासाठी मॅन्डेटरी आहे आपल्याला फंडिंग 1000 रुपये करणं. ती फंडिंग आपण केल्यावर त्याचं सेव्हिंग अकाउंट ओपन होऊन जातं. ते फंड आपल्याला इनिशियली फंड आहे ते रिक्वायरमेंटसाठी 1000 रुपये ते डिपॉझिट करायचे आहेत. फोनपे आणि गुगल पेने आपण ते फंडिंग वगैरे डिपॉझिट करू शकतो. डिपॉझिट झाल्यानंतर आपल्याला कोटक ॲप्लिकेशनमध्ये कॅम्पेन सेट करायचं आहे. त्यानंतर कंप्लीट KYC येते आपली. KYC ही आपली स्टार्ट व्हिडिओ KYC ने होईल. त्याची सिम्पली आपण बुक वगैरे करू शकतो KYC कोटकद्वारे. कोटकचे ॲप्लिकेशन डाउनलोड झाल्यानंतर आपल्याला स्ट्रक्चरचे फ्रेमवर्क ते आहेत. कमिशन आहे याच्यावर आपल्याला CSPला 15 रुपये आहेत. CSPला 50 रुपये कमिशन आहे. जे पण आता CSPना अकाउंट ओपनिंग करतील, जेवढे अकाउंट ओपनिंग करताल तेवढे 50 रुपये कमिशन तुम्हाला पर अकाउंट ओपनिंगचे येणार आहे. हे त्याचे क्रायटेरिया आहे. फीचर्स आहे त्याच्यात बघा. इंटरेस्ट रेट 4% इंटरेस्ट आहे पर अकाउंटला. सेव्हिंग अकाउंट बॅलन्स, नो मिनिमम बॅलन्स, बँकिंग विथ नो बॅलन्स कमेंटेड. व्हर्च्युअल डेबिट कार्ड असेल आपल्याला, ATM वगैरे, त्याच्याने फोनपे, गुगल पे आपण स्टार्ट करू शकतो. फ्री फंड ट्रान्सफर असणार आहे कस्टमरला. आणि फिजिकली डेबिट कार्ड जर अप्लाय करायचे असेल तर 199 प्लस GST मध्ये अप्लाय करू शकतात तुम्ही. अशी ही प्रोसेस आहे सिम्पल कोटक महिंद्रा बँकेची, पाहू शकतात. आणि हे फक्त आपला रोनेट CSP मध्येच अवेलेबल आहे. रोनेटच्या ऑप्शनमध्ये सर्व्हिसमधून अकाउंट ओपनिंगमधून कोटक बँक सेव्हिंग अकाउंट इथे क्लिक करायचं आपल्याला. ज्यांना हे अकाउंट ओपनिंगची सुविधा पाहिजे असेल कोटकची किंवा रोनेटची CSP पाहिजे असेल, रिटेलर आणि डिस्ट्रीब्युटर, त्यांनी आमच्याशी संपर्क साधायचा. आम्ही ऑल महाराष्ट्र रिटेल अँड डिस्ट्रीब्युटर ID प्रोव्हाइड करू तुम्हाला. ज्यांना कोटक आणि इंडोसंड पाहिजे असेल त्यांनाही संपर्क करायचा. रोनेटचं ज्यांना रिटेलर ID पाहिजे असेल त्यांनी संपर्क करा. आणि डिस्ट्रीब्युटर ID ज्यांना पाहिजे असेल आणि चांगली अर्निंग करायची असेल रोनेटमधून, त्यांनी आम्हाला संपर्क साधायचा. धन्यवाद.